व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा, कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो अशा ना 3 गोष्टी होय मित्रांनो, अशा 3 गोष्टी ज्या 3 गोष्टी ना ज्या पण पुरुषाच्या अंगामध्ये असतात ना, तर त्या पुरुषाकडे आपोआप बायका आणि मुली त्याच्याकडे ना खेचल्या जातात। म्हणजे ज्या पुरुषाच्या अंगात ना ह्या 3 गोष्टी ज्याच्या अंगात असतात ना, तर त्याच्याकडे ना बायका आणि मुली आपोआप आकर्षित होतात आणि अशा पुरुषाला ना पटवण्याचा प्रयत्न बायका आणि मुली स्वतः करतात आणि अशा पुरुषाला ना कोणती पण बाई कोणती पण मुलगी त्याला सोडून कधीच जात नाही। कारण मित्रांनो बायकांना ना आणि मुलींना असंच वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये ना असाच कोणीतरी पुरुष असावा ज्याच्या अंगात ना ह्या 3 गोष्टी ज्याच्या अंगामध्ये असल्या पाहिजेत। आणि जर एखाद्या बाईला ना एखाद्या मुलीला असा मुलगा असा पुरुष तिला भेटला ना की ज्याच्या अंगामध्ये खरोखरच ह्या 3 गोष्टी ज्याच्या अंगात आहेत, तर मित्रांनो अशा पुरुषाला ना आणि अशा मुलाला कोणतीच बाई कोणतीच मुलगी कधीच त्याला सोडून जाण्याचा प्रयत्न करत नाही। ती बाई ना आणि ती मुलगी आयुष्यभर ना त्या मुलग्यासोबत त्या पुरुषासोबत ती एकनिष्ठ राहते आणि त्याला ना जास्तीत जास्त प्रेम देते। तर मित्रांनो त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली गोष्ट आहे तर ती पहिली गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो शेर का कलेजा। काय बोललो मी? शेर का कलेजा म्हणजे मित्रांनो वाघाचं काळीज। आता बघा मित्रांनो ज्या पुरुषाचं काळीज ना वाघाचं असतं, ज्याच्यामध्ये ना शेर का कलेजा ज्याच्यामध्ये असतो, म्हणजे जो पुरुष ना कधीच कोणाला घाबरत नाही, जो कधीच ना कधी लाजत नाही, म्हणजे जो पुरुष ना कोणतं पण काम ना तो न घाबरता आणि न लाजता तो कोणतं पण काम करतो। जर एखाद्या ठिकाणी ना कोणतं पण चुकीचं काम जर होत असेल आणि बाकीची सर्व लोक ना गप्प बसून तमाशा बघत असतील, तर अशा वेळेला ना तो पुरुष पुढे जातो आणि ते चुकीचं काम ना होण्यापासून रोखतो। म्हणजे जो पुरुष ना एकदम डेअरिंगबाज आहे, जो पुरुष ना हिम्मतवाला आहे, जो पुरुष ना रावडी राठोड आहे, जो पुरुष ना सिंगम आहे, तर मित्रांनो असा पुरुष ना म्हणजे ज्याच्या अंगामध्ये वाघाचं काळीज आहे, जो एकदम रावडी आहे, तर मित्रांनो असा पुरुष ना कोणत्या पण बाईला आपणच आवडतो आणि अशा पुरुषाला बघून ना बायका अशा पुरुषाकडे ना आपोआप खेचल्या जातात। कारण मित्रांनो बायकांना ना असंच वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये ना असाच पुरुष माझ्या आयुष्यामध्ये असावा, जो पुरुष ना एकदम डेअरिंगबाज एकदम हिम्मतवाला जो असेल। कारण मित्रांनो अशा पुरुषासोबत ना आणि अशा मुलासोबत बायकांना ना जास्त सुरक्षित त्यांना असल्यासारखं वाटतं। म्हणजे अशा पुरुषासोबत ना बायकांना वाटतं की म्हणजे भले कोण ना माझी छेड काढायला जर कोण आलं ना, तर हा पुरुष मला त्यांच्यापासून ना सुरक्षित ठेवू शकतो, असं बायकांना वाटतं मित्रांनो। आणि त्याच्यामुळे ना अशा पुरुषाला कोणती पण बाई कधीच त्याला सोडून जाण्याचा प्रयत्न करत नाही। आता त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे तर ती दुसरी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो देवासारखं मन। काय बोललो मी? देवासारखं मन। आता बघा मित्रांनो ज्या पुरुषाचं मन ना आणि ज्याचा स्वभाव एकदम देवासारखा आहे, म्हणजे जो पुरुष ना कधी खोटं बोलत नाही, जो पुरुष ना कधी कोणाला धोका देत नाही, जो पुरुष ना कधी कोणाला फसवत नाही, म्हणजे असा पुरुष ना जो एकदम सत्यवादी आहे, जो कायमचं खरं बोलतो, जो लोकांची मदत करतो, जो कधी कोणाला ना धोका देत नाही, जो कधी कोणाला ना कोणत्या गोष्टीमध्ये फसवत नाही, जो म्हणजे आपल्या दिलेल्या वचनाला तो जागतो, तर मित्रांनो असा पुरुष ना म्हणजे जो ना देवासारखा आहे, ज्याचं मन आणि ज्याचा स्वभाव एकदम चांगला आहे। तर मित्रांनो अशा पण पुरुषाकडे ना बायका आणि मुली आपोआप ना अशा पुरुषाकडे खेचल्या जातात। कारण मित्रांनो बायकांना ना असंच वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये ना असलेला पुरुष हा असाच असावा की ज्याचं मन आणि ज्याचा स्वभाव एकदम चांगला असेल। म्हणजे जो पुरुष ना मनाने आणि स्वभावाने जो एकदम देव माणूस असेल, म्हणजे ज्याचा स्वभाव आणि ज्याचं मन एकदम देवासारखं असेल, तर मित्रांनो असा ना एक मित्रांनो देव माणूस कोणत्या पण बाईला ना आपल्याकडे आकर्षित करायला तो म्हणजे मजबूर करतो आणि अशा पुरुषाला ना कोणतीच बाई कधीच त्याला सोडून जाण्याचा प्रयत्न करत नाही। तर मित्रांनो हा पण पॉइंट ना तुम्ही लक्षात ठेवा।
आत्ता त्याच्यानंतर जी तिसरी गोष्ट आहे तर ती तिसरी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो, की मित्रांनो कुबेर का खजाना. काय बोललो मी? कुबेर का खजाना. आता बघा मित्रांनो, कुबेर का खजाना ह्याचा अर्थ ना असा होतो मित्रांनो, की मित्रांनो ज्या पुरुषाकडे ना भरपूर प्रमाणामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याचं म्हणजे आयुष्य ना एकदम सेटल आहे, जो आपल्या बायकोला, जो आपल्या गर्लफ्रेंडला सर्व सुख तिला देऊ शकतो, तिच्या सर्व गरजा, तिच्या सर्व इच्छा आणि सर्व तिची स्वप्न पूर्ण करू शकतो, तर मित्रांनो अशा पुरुषाकडे ना कोणती पण बाई आणि कोणती पण मुलगी आपणच ना आकर्षित होते. कारण मित्रांनो बायकांना ना असंच वाटतं की माझ्या म्हणजे आयुष्यामध्ये ना असाच पुरुष असला पाहिजे, म्हणजे ज्याने मला ना कधीच कोणत्या गोष्टीची कधी कमी त्याने भासून देऊ नये, म्हणजे त्याने ना माझ्या सर्व इच्छा, माझ्या सर्व गरजा आणि माझी सर्व स्वप्न त्याने पूर्ण करावीत, म्हणजे ज्याने मला ना आयुष्यभर सुखी ठेवावं. तर मित्रांनो असा पुरुष ना कोणत्या पण बाईला लगेच आवडतो. आणि जर असा पुरुष ना एखाद्या बाईच्या, एखाद्या मुलीच्या आयुष्यामध्ये जर तो आला ना, जो म्हणजे एकदम पैसेवाला आहे, तर अशा पुरुषाला ना ती बाई आणि ती मुलगी आपल्या हातातून ना त्याला जाऊन देत नाही. आणि अशा पुरुषाला ना ती शक्यतो थांबवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यावरती ना खूप जास्त प्रेम करायचा ती प्रयत्न करते, जेणेकरून तो पुरुष ना तिच्यासोबत कायमचा राहील. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.